देशात सध्या आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि त्यांचे निकाल आता जवळ येऊन ठेपले। उद्याच म्हणजे 4 मे रोजी या सर्व राज्यातील निवडणुकांचा निकाल लागणार आहे। या निकालानंतर राहुल गांधी, ममता बॅनर्जी, हिम्मत बिस्वा शर्मा आणि पीएम मोदी यांचं राजकीय भविष्य ठरणार असल्याचं म्हटलं जातं। या निकालानंतर पीएम नरेंद्र मोदी निवृत्ती घेतील अशी चर्चा होतीये, पण नरेंद्र मोदी निवृत्ती घेणार अशा चर्चा सध्या का सुरू झाल्यात? पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते। या ठिकाणी ममता दीदी गड राखणार की भाजप सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। जर ममता दीदींनी आपला गड राखला तर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरून मोठा वाद पाहायला मिळतोय। पश्चिम बंगालमधील एसआयआरचा मुद्दा देखील चांगला तापला होता। एसआयआर प्रक्रियेत 90 लाख मतदारांना वगळण्यात आलं होतं। 2 दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी मुसळधार पावसात ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन पाहणी केली। यावेळी देखील मोठा वाद पाहायला मिळाला। पश्चिम बंगालचा निकाल काय लागणार यावर ममता बॅनर्जी यांचं राजकीय भविष्य ठरणार। जर पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांच्या हातातून गेलं तर ममता बॅनर्जी यांचं देखील अरविंद केजरीवाल यांच्यासारखंच होण्याची शक्यता आहे। केजरीवाल यांच्याकडे सध्या तरी पंजाब राज्य आहे, मात्र 2011 पासून सलग मुख्यमंत्री पदावर असलेल्या ममता दीदींना आपली एवढ्या वर्षांची सत्ता गमवावी लागेल। जर आसाममध्ये हिम्मत बिस्वा शर्मा यांचा पराभव झाला तर भाजपच्या हिंदुत्वाला तडा जाण्याची शक्यता आहे। भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणारे हिम्मत बिस्वा शर्मा हे हिंदुत्वाचं राजकारण करताना दिसतात। त्यांच्या हिंदुत्वाच्या वक्तव्यामुळे ते देशभरात चर्चेत असतात। मात्र यावेळी हिंदुत्वाचं राजकारण करूनही भाजपचा पराभव झाला तर हा काँग्रेससाठी मोठा विजय असणार। भाजपच्या देशभरातील हिंदुत्वाच्या राजकारणाला काँग्रेसचं मोठं आव्हान ठरणार। भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण देशभरात चालणार का असा प्रश्न निर्माण होईल। तामिळनाडूत यावेळी वेगळंच राजकारण पाहायला मिळतं। तामिळनाडूच्या माध्यमातून भाजप दक्षिण भारतात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतो, तर अभिनेता विजय थलपती यानं आपला एक वेगळा पक्ष स्थापन करून तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवली। त्यामुळे आता तामिळनाडूत आघाडी सरकार येण्याची शक्यता आहे। तर अनेक एक्झिट पोलमध्ये तामिळनाडूत पुन्हा एम.के. स्टॅलिन यांना सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफ पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जाते। केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसला तर हा काँग्रेससाठी मोठा विजय असणार। जर केरळ, आसाम या राज्यात काँग्रेसची सत्ता आणि तामिळनाडूत एम.के. स्टॅलिन, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता आली तर हा भाजपसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल। सर्व राज्य हातातून गेल्यानंतर पीएम मोदी निवृत्ती घेतील अशी चर्चा आहे। मोदींना आता 75 वर्षे झाली आहेत। भाजपमध्ये 75 वर्षे झाल्यानंतर कोणतंही पद न देण्याचा एक नियम आहे। ज्या नेत्यांनी 75 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना अनेकदा निवडणूक न लढवता मार्गदर्शक मंडळामध्ये स्थान देण्यात आलं। उदाहरणार्थ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन या नेत्यांना याच कारणामुळे मागील निवडणुकांमध्ये तिकीट नाकारण्यात आली। त्यामुळे पीएम मोदी निवृत्ती घेतील आणि भाजपकडून एक नवीन चेहरा पंतप्रधान पदासाठी दिला जाईल असं म्हटलं जातं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पीएम मोदींना अनेकदा झुकतं माप घ्यावं लागलंय। त्यामुळे भाजप आणि आरएसएस एक नवीन पंतप्रधान पदाचा चेहरा देऊन मजबूत सरकार केंद्रात बसवेल अशी चर्चा आहे। जर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपनं सत्ता मिळवली, केरळ काँग्रेसच्या हातातून गेलं तर इंडिया आघाडीचा मुख्य चेहरा म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं राजकीय करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या हातातून राजस्थान, छत्तीसगड यांसह अनेक राज्य गेली। त्यामुळे आता उद्या लागणाऱ्या निकालावर अनेक नेत्यांचं राजकीय भविष्य ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।